धन्यवाद सौरभ पाटिल जी, इनका सुमधुर आवाज आप सभी ने सुना इस मैच के लिए। इस हालात में मैदान के अंदर अब मैच शुरू होने जा रही है ऐश्वर्या रिसोर्ट बनाम रुद्र 11 के बीच। प्रेक्षकांना विनंती असेल कृपया आपण बाउंड्रीच्या बाहेर जायचंय। रुद्र 11 टीम पहले बल्लेबाजी कर रही और बार मैच 5। बॉलर कौन है? विशाल पहली गेंद आगे निकले, शॉट एक्स्ट्रा कवर के ऊपर जोरदार हिट कर दिया था। ड्राइव जरूर देखने को मिल चुका है लेकिन उतनी अच्छी फील्डिंग देखने को नहीं मिल चुकी है, मगर सिंगल लेने में कामयाब। इस सिंगल के साथ देखा जाए खुद का खाता ओपन किया और टीम का भी खाता ओपन करने में ये बल्लेबाज सफल बने। मनीष स्ट्राइक के ऊपर है, नीलेश जी ने खुद का खाता ओपन किया और स्लोअर डिलीवरी छकमा दिया इस बल्लेबाज को। थोड़ी सी गेंद आउटसाइड ऑफ स्टंप रखी, कोई रन नहीं। लेफ्ट ऑफ विकेट और यॉर्कर लाइन की गेंद फेंकी थी तेज रफ्तार से। गति भी अच्छी थी और लेंथ भी अच्छी थी, गेंद बल्ले का कोई संपर्क नहीं है। चकमा दिया बल्लेबाज यहां मनीष को और गेंद सीधी विकेट कीपर के हाथों में चली गई। चकमा देने वाले गेंदों के ऊपर कोई नंबर लिखा नहीं होता। मैंडेटरी पावर प्ले चल रहा है पहला। इस बार लोअर फुल टॉस गेंद, रनर का मौका लेकिन यहां से मौका गया और यह दूसरा रन चुरा लिया है। स्टंपिंग हुई नहीं है, 2 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता, स्कोर पहुंचा है 3 के घर में। 2 रनों के साथ मनीष ने खुद का खाता ओपन किया। रुद्र 11 टीम का टोटल स्कोर है 3 के घर में। अगली गेंद जोरदार हिट कर दिया, इस बार देखा जाए सामने लेकिन लगा दिया स्ट्रोक, जहां लॉन्ग ऑन खिलाड़ी ने जाकर गेंद को फील्ड किया। जब तक 1 रन मिलेगा और इसी 1 रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता, स्कोर पहुंचा है 4 के घर में। 1 पॉइंट, शॉट थर्ड मैन, शॉट कवर, शॉट एक्स्ट्रा कवर, मिड ऑफ, ऑफसाइड के ऊपर, ऑन साइड के ऊपर एक लेग स्लिप और एक शॉट स्क्वायर लगे, हवा में पकड़ लिया कैच और इसी के साथ पहला झटका, विकेट नंबर पहला ड्रेसिंग रूम में। रुद्र 11 टीम को झटका लगा, बल्लेबाज या मनीष भी, नीलेश चले बैक टू द डगआउट। हाँ बिल्कुल, बहुत ही सुमधुर संगीत आप सभी ने सुना, लेकिन पहला झटका लगा। नीलेश 1 रन बना के कैच आउट, पहली सफलता हासिल किया गेंदबाज विशाल ने 4 रन देके या 1 सफलता हासिल किया है। दूसरे गेंदबाज आए तेजेश। केपीएल खुटारी प्रीमियर लीग 2022 का ये पहला दिन काफी दमदार साबित होने जा रहा है। कौन
कौन है गाड़ी वाले? अनिल जी मात्रे, या चला चला, ओके ओके जाएंगे. चलो. हरचंद्र सीतारामजी म्हात्रे यांना विनंती असेल की आपण आमच्या मंचावर या. सन्माननीय प्रकाशजी म्हात्रे साहेब यांचं आगमन झालंय, त्यांचंही आम्ही शब्दसुमनाने हार्दिक स्वागत करतोय. एक सिंगल आया, स्कोर 5 के घर में. स्ट्राइक के ऊपर इस बार मनीष. व्हाट अ शॉट, गेंद चली गई डीप बैक पर करने के ऊपर जगू भाई छक्का. हाँ धन्यवाद. छोटे बच्चे भी इस गाने का लुत्फ उठा रहे. शॉर्ट गेंद थी, इसे पुल कर दिया है 6 रन के लिए. तेजस की गेंद, और ये गेंद दिशाहीन भट्ट की गेंद लेग स्टंप के बाहर अंपायर ने से वाइड घोषित किया, तो अतिरिक्त रनों के साथ स्कोर पहुंचा है 12 के घर में. हरचंद्र सीताराम म्हात्रे यांना विनंती असेल की आपण मंचावर या. और इस बीच हवा में लॉब किया है, शॉर्ट कवर. महेंद्र म्हात्रे ने कैच लिया, चलता कर दिया यहां मनीष म्हात्रे को 8 रन बना के बैक टू द डग आउट. और यहां देख सकते 12 रन पे दूसरा विकेट गिरता हुआ रुद्र 11 टीम का डीजे. और नौ बल्लेबाज जितेंद्र. जितेंद्र स्ट्राइक के ऊपर हुक किया है. इस बार गेंद चली गई डीप बैक पर क्षेत्र में, दमदार झन्नाटेदार छक्का. स्कोर 18 के घर में. जितेंद्र इस बार ऑन साइड के ऊपर लॉन्ग ऑन खिलाड़ी आएंगे इनको उठाने के लिए. बढ़िया से ट्रैक्शन, मगर 1 ही रन मिलेगा. 1 रन के साथ रुद्र 11 टीम का स्कोर जाता है 19 के घर में. अंतिम गेंद शेष. नितेश स्ट्राइक के ऊपर, छोटे कद के खिलाड़ी है, और बॉडी के ऊपर गेंद टकरा गई है. जोरदार अपील की थी, मगर कोई रन नहीं. इस गेंद के ऊपर ओवर की समाप्ति, यानी कि 2 मैंडेटरी पावर प्ले खत्म हो गए. 2 ओवर के समाप्ति के बाद यह रुद्र 11 टीम का टोटल स्कोर पहुंचा है 19 के घर में, 2 विकेट के नुकसान पे. तो इस प्रकार 18 गेंदों का खेल शेष है. तीसरे गेंदबाज कौन आएंगे? टॉस जीतने के बाद ऐश्वर्या रिसोर्ट के कप्तान ने फील्डिंग करने का फैसला लिया है. 19 स्कोर, 2 विकेट के नुकसान पे. फील्डिंग में परिवर्तन चल रहा है. इस बार स्ट्राइक के ऊपर जितेंद्र आए हैं, 1 छक्का 2 सिंगल के साथ से 8 रन पे खेल रहे. 1 पॉइंट शॉट एक्स्ट्रा कवर के ऊपर फील्डर तैनात कर दिया है. थोड़े से युवा पॉइंट के खिलाड़ी को हटा दिया है और बैकवर्ड पॉइंट के क्षेत्र में लाया है. गोटे आपका कैमरा गया है और उड़ाया. बेहतरीन
बेहतरीन आलीशान छक्का, खटैक। और 25 जनार्दन म्हात्रे की बल्लेबाजी देखिए, जितेंद्र म्हात्रे की। जितेंद्र म्हात्रे की बल्लेबाजी देखिए, 2 छक्के 2 सिंगल के सहायता से 14 रन पे पहुंचे। 4 गेंदों में 14 रनों की पारी। अगली गेंद, और ये उल्टा बल्ला चलाने का प्रयास किया। कहते हैं ना कि सीधे बल्ले से काम हो रहा था, सीधे उंगली से ही घी निकल रही थी, तब टेढ़ा करने की कोई जरूरत नहीं है। लेकिन रिवर्स स्वीप अटेंड करने गए और ये गेंद डॉट चली गई। 25 स्कोर। अगली गेंद लेफ्ट मोड़ दो गेट, और ये देखिए 22 के रन हो गए, बल्ले से आ चुके हैं। यानी कि इस बार किनारा लगा, 4 रन के साथ स्कोर पहुंच चुका, या 29 के घर में 2 विकेट के नुकसान पर डीजे कमान। और ये क्या होगा, लेकिन फील्डर मौजूद है, 1 रन चुरा लिया दूसरे रन के संभव में। इसी के साथ ये दूसरा रन पूरा कर दिया। यस, थर्ड अंपायर की मांग हुई, 1 रन तो शॉर्ट है, या नो बॉल चेक कीजिए। यस, नो बॉल है और 1 रन शॉर्ट है, तो 1 ही रन। अगली गेंद फ्री हिट की, हाँ 2 ही रन, और ये हवा में, लेकिन कैच नहीं। 6 रन, फ्री हिट का फायदा उठा दिया और सीधे खेल दिया, तीर की तरह से थप्पड़ मारी, फ्री हिट का फायदा उठाया 6 रन के लिए। इस बार नितेश ट्राई के ऊपर, जिन्होंने अभी तक खाता नहीं खोल दिया है खुद का। दूसरी गेंद खेलने जा रहे इस ओवर की अंतिम गेंद। थोड़ी शॉर्ट गेंद रखी थी, पुल करने गए थे, लेकिन कामयाबी हासिल नहीं हो चुकी है। गेंद बल्ले का संपर्क हुआ नहीं और ओवर की समाप्ति हो चुकी है। 3 ओवर के समाप्ति के बाद टोटल स्कोर पहुंच चुका है रॉयल रुद्र 11 टीम का 38। 2 विकेट के नुकसान पे पानी की मांग हुई है। हम विनती करते हैं हमारे वॉलंटियर को, पानी लेके जाइए मैदान के अंदर। जब तक खिलाड़ी पानी पिएंगे 2 ओवर का खेल शेष है। 3 ओवर के समाप्ति के बाद रुद्र 11 टीम का स्कोर है 38। 2 विकेट के नुकसान पे एक साइड से जितेंद्र म्हात्रे ने 3 छक्के और 3 सिंगल के साथ से 21 रनों की दमदार पारी खेली है। नितेश, जिन्होंने अभी तक खाता नहीं खोल दिया है, स्कोर टोटल पहुंच चुका है 38 के घर में 2 विकेट के नुकसान पे रुद्र 11 टीम का स्कोर। कमांड दीजिए। धन्यवाद। कसा कॅन्सर रोग दूर होईल। चौथे गेंदबाज आहे गोवर्धन म्हात्रे।
और इस बार थोड़े से जो उनका पैर है, फुटवर्क का उन्होंने थोड़ा सा इस्तेमाल कम किया है, मगर यहां इस गेंद के ऊपर कोई रन नहीं है। गोवर्धन म्हात्रे की ये गेंद डॉट चली गई है। हाँ, स्कोर 38। शॉर्ट गेंद हुक किया और देखिए डीप बैकवर्ड स्टोरलेग क्षेत्र में नंबर आया 6। ठोकम ठोक। देखिए जितेंद्र म्हात्रे की बल्लेबाजी, ये भी हिट करने गए थे लेकिन कामयाबी हासिल नहीं। गोवर्धन म्हात्रे ने वापसी वाली गेंद फेंकी, कम बैक वाली गेंद फेंकी, कोई रन नहीं इस गेंद के ऊपर। अभी तक इस ओवर की 3 गेंदें शेष, राउंड विकेट से और 6 रन। टाइमिंग में मिसाल और पिच बनाया, गेंद को कदमों का प्रयोग किया, सौरव गांगुली साहब जी की याद दिलाई और इसी के साथ देखा जाए 6 रनों के साथ स्कोर पहुंचाए यस, इसी के साथ रुद्र इंग्लैंड टीम की 50 पूरी हो चुकी, 50 रन बोर्ड के ऊपर। पांच छक्कों की बारिश हो रही है। जितेंद्र म्हात्रे ये इस बार गैप में गेंद है, 1 बाउंस के साथ मिड विकेट फील्डर ने गेंद को पकड़ लिया। जब तक एक सिंगल मिलेगा और एक सिंगल के साथ स्कोर पहुंचा है 51 के घर में। क्या बेहतरीन बल्लेबाजी, उम्दा पारी चल रही है और अकेले जनार्दन जितेंद्र म्हात्रे ने जो कुछ बल्लेबाजी की है काफी सराहनीय। टीम की जरूरत के लिए फुल टॉस, लेकिन नो मैंस लैंड में शॉर्ट मिड विकेट के ऊपर कोई नहीं है। डीप मिड विकेट खिलाड़ी गेंद को उठाने जा रहे हैं और ये मामला बन सकता है। अंपायर साहब नॉट आउट किया है, तो इसी बीच बल्लेबाज पॉपिंग क्रीज के अंदर सुरक्षित। तो इस बीच इस दौरानों के साथ स्कोर पहुंचा है 53 के घर में। चौथा ओवर खत्म हो चुका है। इस ओवर में 2 छक्के, एक डबल, एक सिंगल, यानी कि 15 रन आए। गोवर्धन म्हात्रे का यह ओवर महंगा साबित हुआ है। अब पारी की 6 गेंदें शेष। गेंदबाजी की जिम्मा संभालने के लिए महेंद्र म्हात्रे। बेहतरीन बैटिंग की है जितेंद्र म्हात्रे ने, जो 1 डाउन बैट्समैन आए विराट कोहली जैसे आने के बाद हिंदुस्तान का स्कोर बोर्ड हिलता डुलता रहता है। 14 गेंदों में 34 रनों की बहुमूल्य पारी टीम के लिए लाभदायक पारी। यह शहनशाह सिकंदर मैदान के अंदर हीरो देखिए, चारों दिशाओं में बल्लेबाजी कर रहा है और चारों दिशाओं में एक ही नाम गूंज रहा है, जितेंद्र म्हात्रे। इस बार जोरदार हिट कर दिया है, लॉन्ग ऑन के ऊपर गेंद आई, 1 रन चुरा लिया और थोड़े खिलाड़ी फंबल हुए, दूसरा रन पूरा कर दिया। 2 रनों के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता, स्कोर पहुंचा है 55 के घर में। पचपन 2 विकेट के नुकसान पे। लेफ्ट आर्म राउंड विकेट, जोरदार हिट करने गए थे, अपील की है अंपायर को। तो इसी बीच यहां नॉट आउट दिया अंपायर ने। स्टंपिंग की थी लेकिन बल्लेबाज थर्ड अंपायर की मांग हुई है तो चेक कीजिए। जरूर ये डिसीजन थोड़ा पेंडिंग है क्योंकि स्टंपिंग हुई है, लेकिन फॉर्चून इवेंट के माध्यम से ये क्या होगा, दूध का दूध और पानी का पानी होगा। चालू है डिसीजन, थोड़ा सा आप रहिए। क्या पारी डेट होगी, लाइट रेड जलेगी या हरी झंडी दिखेगी? यस, तो खिलाड़ी इस बार सुरक्षित है। हरी झंडी दिख चुकी है।
तो 50 इस बार स्कोर 55 के घर में, 2 विकेट के नुकसान पे। चार गेंदों का खेल शेष है। महेंद्र मात्रे लेफ्ट आर्म राउंड विकेट उड़ाया, खिलगिरी चंपा, खुश हुई लंबा, देखा पड़ल लंबा, छक्के मारा खंबा कटैक। विनंती असेल की आपण आमच्या मंचावर या। नरेशजी गायकरांना विनंती असेल की आपण आमच्या मंचावर यायचं आहे। छक्के के साथ स्कोर पहुंचा है 61 के घर में, और यहाँ जितेंद्र मात्रे का खुद का स्कोर है 41, 41। बिल्कुल जो हमारे खुटारी गांव के सभी ग्रामस्थ जो है उन्हें हम विनती करते कि हमारे मंच के ऊपर आइए। केपीएल 2022 का आयोजन जीत इस प्रकार 50 बनाने के लिए जितेंद्र मात्रे को चाहिए 9 रन। क्या 50 पूरी होंगी? 42 42 पे जा चुके हैं, तो 8 रनों की जरूरत है 50 बनाने के लिए। गेंदें बची हुई 3, छक्के उन्होंने लगा दिया, मेरे हिसाब से 6 हो गए, 6 छक्के। महेंद्र मात्रे की चौथी गेंद, और इस बार कारपेट के जरिए इस बार खेला हुआ शॉट ड्राइव किया है डीप एक्स्ट्रा कवर के ऊपर। ये रनआउट का मौका हो सकता है, इसी के साथ रन पूरा कर दिया। देखिए किस्मत बहादुर लोगों को साथ देती है, और बहादुर में जितेंद्र मात्रे का कोई हाथ नहीं पकड़ सकता। जितेंद्र मात्रे व्यक्तिगत पहुंचे 44 पे। 50 बनाने के लिए जितेंद्र मात्रे को चाहिए 6 रन, 2 गेंदें शेष। और ये वाइड गेंद ऑफ स्टंप के ज्यादा बाहर, तो एक वाइड के बदले स्कोर आगे जाता है। स्कोर पहुंचा है 64 के घर में, 64 स्कोर। और ये लोअर फुल टॉस गेंद थी, ऑन साइड के ऊपर 1 रन चुरा लिया। दूसरा रन के संभव में लॉन्ग ऑन खिलाड़ी गेंद को उड़ाने जा रहा, रन का मौका हो सकता है, आउट। ये थक गए और दूसरे रन के लिए खिलाड़ी आउट हो गए। 1 के साथ स्कोर पहुंचा है 65, 3 विकेट के नुकसान पे। और यहां जितेंद्र मात्रे व्यक्तिगत पहुंचे, दो बल्लेबाज देवेश। 45 पे स्कोर जा चुका है खुद का जितेंद्र मात्रे का। 50 बनाने के लिए 6 रन की जरूरत है। अंतिम गेंद है, छक्का, और ये बाउंड्री हो सकती है। जितेंद्र मात्रे 49, 49 पे नॉट आउट रहे। 50 बनाने के लिए 1 रन चाहिए था, लेकिन किस्मत ने साथ नहीं दिया। और इसी तौर के ऊपर जानदार पारी, तूफानी पारी, वजनदार पारी, बेमिसाल बेजोड़ पारी लेके 49 रनों की पारी बहुमूल्य, उसमें 6 छक्के हैं, 1 बाउंड्री, कई डबल सिंगल के साथ अपने टीम के लिए जबरदस्त पारी खेली। और इस बाउंड्री के साथ स्कोर पहुंचा है 69। रुद्रलन टीम का स्कोर है 69, और जीतने के लिए यहां 70 रनों की जरूरत है ऐश्वर्या रिसोर्ट टीम के लिए। नेक्स्ट मैच है स्वर्गीय जनार्दन दादा 11 वर्सेस निधि 11। दोनों कैप्टन टॉस साठी या। स्वर्गीय जनार्दन दादा 11 वर्सेस निधि 11, दोनों कैप्टन टॉस साठी यायचं आहे। 70 रनों की जरूरत है। 49 पे नॉट आउट रह चुके जितेंद्र मात्रे। क्या बल्लेबाजी की मनमोहक मनोरंजन पारी। 70 रनों की जरूरत, 70 रन चाहिए या जीतने के लिए ऐश्वर्या रिसोर्ट टीम के लिए। तो हम चलते हमारे सौरभ जी पाटिल इनके पास। देसर गांव का सुमधुर आवाज सुनिए इस माइक्रोफोन के ऊपर। क्रिकेट की कहानी रंगतदार होगी, लेकिन अगर कमेंट्री नहीं है तो क्रिकेट की कहानी में मजा नहीं है। तो उनकी जुबानी सुनिए, इस मैच का रिजल्ट सुनिए। मैं मिलता हूं अगले मैच के लिए, तब तक आपका ख्याल रहिए। नमस्कार। थँक्यू सो मच अमित म्हात्रे सर. बघा जरा लक्षात घ्या, हा ना नियम आहे. नियम
जर तुम्ही जेव्हा दुसऱ्या किंवा पहिल्या इनिंग मध्ये जेव्हा उतरता ना मैदानामध्ये तेव्हा पिच वरती कुठल्याही प्रकारची गोलंदाजी करू नये. त्या बॉलरला ना या ओव्हरसाठी बॅन केला जातोय. तो बॉलर दुसरा वापरला जातो. हा नियम आहे. पण तुम्ही कुठारी प्रीमियर लीग खेळताना जर बॉलरनं पिच वरती जर मॅच सुरू झाल्याच्या अगोदर बॉलिंग केलं 2 धावेची पॅरेंटी अशी आयोजकांकडून येते सूचना. सरी फायली तर 14ची आहे. स्ट्राईकला फलंदाज पाहू शकाल सुनीलला. नो स्ट्राईकला विशाल म्हात्रे. पहिलाच बॉल गेम ऑन. बिरकावून दिलाय उंच दर गेलाय तिथे चेंडू सरळ लँड होईल डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुनील म्हात्रेच्या बॅट सुनीलच्या बॅटमध्ये षटकार. थँक्यू रिजे. 14ची सरासरी आहे या मॅच मध्ये. मॅच जिंकण्यासाठी षटकातील पुढचा बॉल. आता पुन्हा एकदा उंच दर गेलाय. मिसटायमिंग स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक देवेशने केली आहे चुकी. कॅचेस विन द मॅचेस क्रिकेटमध्ये का म्हटलं जातं. इथे लेजंड क्रिकेटर होते मी म्हणेन सुनील. त्यांची कॅच सोडली आहे ना त्यांना किती वर्षाचा अनुभव आहे. कारण की मॅचच्या मॅच मध्ये आपण या मॅच मध्ये पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग पाहिली. बॅटिंग करत असताना जितेंद्र मात्रेची काय मी म्हणेन ना 20 वस्ती 50 पासन एक धाव दूर 49 धावेची आउटस्टँडिंग बॅटिंग. षटकातील पुढचा बॉल. आता युमेश जपनीतल्या ही दांडी वाखवली जाते. पहिला फलंदाज ऐश्वर्या रिसोर्ट टीमचा सुनील. बॅक टू डगआउट. नवीन फलंदाज तेजस म्हात्रे मैदानामध्ये. तेजस म्हात्रे ना मागच्या मॅच मध्ये ना 34ची केली गेली होती. तो तेजस म्हात्रे आता या मॅच मध्ये ना मी म्हणेन चांगली फलंदाजी करावी लागेल तेजसला. षटकातील पुढचा बॉल. आताचा बॉल आल्यानंतर कार्पेट वाऱ्याच्या वेगाने चाललाय सीमारेषे लगत. इथे साइड स्क्रीनला तेजस मातेच्या बॅट बंद आलेला चौकार 4. षटकातील पुढचा बॉल. गतीमध्ये परिवर्तन. इथे बॉल फेकून दिलाय. चेंडू आलाय मेन विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा षटकार साधावा.
18 धावा या षटकामध्ये. मी म्हणेन ना एक चेंडू बाकी अजून, माहिती आम्हाला 5 चेंडू मध्ये 18 धावा आल्यात. षटकातील शेवटचा बॉल. आताचा बॉल इथे चांगला. षटक क्रमांक संपलं पहिलं आणि पहिल्या षटकाची सांगता झाली आणि धावफलकावरती ऐश्वर्या रिसॉर्ट संघाची 18 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात. थँक्यू डीजे. चला क्षेत्राच्या लावून घ्या आपण. जयेश म्हात्रे षटक क्रमांक दुसरा फेकण्यासाठी. आणि त्याच्या अगेन्स्ट पाहू शकाल समोर विशाल म्हात्रे. 14ची सरासरी राखायची होती आणि 18 धावा आल्यात. मी म्हणेन पहिल्या षटकामध्ये तेजस म्हात्रेनं आक्रमणाला केली होती सुरुवात. षटकातील पुढचा बॉल. मात्र इथे सन्मान दिला आहे एकदा पूर्ण 1 धावेवरती. या 1 धावेच्या मदतीनं धावफलकावरती धावा पुढे जात असताना पाहू शकाल 19 धावा. एकोणावीस धावा धावफलकावरती. षटकातील पुढचा बॉल. तेजस साठी. हाताचा बॉल भिरकावून दिलाय. उंच तर गेलाय का? मस्त टायमिंग की प्रॉपर टायमिंग. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. तेजस म्हात्रे ऑन फायर नाव. षटकार. षटकाराच्या बरोबरीनं धावफलकावरती धावा 25. धावा धावफलकावरती. षटकातील पुढचा बॉल. आता लाईन पाहावी लागेल. इथे लाईन खराब. लाईन खराब आहे. 26 धावा धावफलकावरती. बॅटिंग करत असताना या मैदानावरती पाहू शकाल आताचा बॉल बाहेर शिकट लागली. चेंडू 35 ला. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. धावफलकावरती धावा. आताचा बॉल इथे लाईन खराब. आपण पाहू शकाल 22 म्हात्रे. गुणलेखक पाहू शकाल. गुणलेखक म्हटलं ना अजय तर पाठीचा काढा. आमच्या उजव्या डाव्या साईडला अजय म्हात्रे. चांगलं बॅटिंग तर हात डावीची गेली, मात्र गोलंदाजी खूप चांगली गेली आणि एक मॅच जिंकली त्यावी. आताचा बॉल पुन्हा जाऊन कार्पेट क्षेत्ररक्षक आहे तिथे जिथे अक्षरशः जमीनला ते पहिले झोकून दिलं. 1 धावेवरती समाधान. 1 धावेच्या बरोबरीनं 29 धावा. कुडारी प्रीमियर लीग हे दिव्यमान सोहळा आपण पाहतोय. याचे आयोजक ग्रामस्थ मंडळ खुटारी, चैतन्येश्वर खुटारीच्या माध्यमातून ही आपण प्रीमियर लीग पाहतोय.
प्रत्येक टीम साठी टी शर्ट. आता सुरेख बॉल आहे, चेंडू मिड ऑफला एखाद्याने कटेक तिथे डायरेक्ट हिट केला असताना मी म्हणेन ना नो स्ट्राईक इनला तर काहीतरी चित्र विचित्र व्हायला भेटलं असतं. षटकातील पुढचा बॉल, त्याचा बॉल जसा बॉल आला तसा कलट मात्र चेंडू सरळ झाला लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं चौकार. थँक्यू डीजे. धावपलकावरती धावा 34 धावा. तर इथे आम्हाला या स्पर्धेसाठी खुटारी प्रीमियर लीग 2022 हे विद्यमान 16 आपण पाहतोय. तर आम्हाला प्रथम क्रमांकाचं ज्यानं पारितोषिक दिलंय स्वर्गीय सीताराम दत्तू म्हात्रे यांच्या स्मरणार्थ माननीय श्री किसन दत्तू म्हात्रे याचकडून, आणि द्वितीय क्रमांकाची आम्हाला ट्रॉफी दिली आहे ती स्वर्गीय लक्ष्मण दत्तू म्हात्रे यांच्या स्मरणार्थ माननीय श्री शैलेंद्र किसन म्हात्रे याचकडून. त्याचप्रमाणे गोलंदाज फलंदाज यांच्यासाठी ट्रॉफी दिली आहे स्वर्गीय अनंता खान म्हात्रे यांच्या स्मरणार्थ श्री आदेश अनंता म्हात्रे याचकडून. आणि लहा मॅन ऑफ द सिरीज अर्थातच कूलर आहे ती वीरेंद्र सीताराम म्हात्रे याचकडून आपण कूलर पाहतोय. आणि लहान मुलांसाठी सर्व ट्रॉफ्या स्वर्गीय माणिक परशुराम म्हात्रे यांच्या स्मरणार्थ श्री सागर म्हात्रे यांच्याकडून. आणि प्रथम क्रमांकाने साठी सायकल जे स्पॉन्सर साठी सायकल आहे ती सायकल आम्हाला प्रोव्हाइड केली आहे ऐश्वर्या रिसॉर्टचे जे मालक आहेत अर्थातच गोल्डन मॅन अनिकेत म्हात्रे याचकडून. द्वितीय क्रमांकासाठीची सायकल स्पॉन्सर वेदिका वॉटर सप्लायर्स आहे. एक जबरदस्त समालोचक क्षेत्रामध्ये जुन्या काळाचे एक जबरदस्त समालोचक याच गावचे सुबोध माननीय संजय दादा भोईर याचकडून ही पाहतो आपण. आणि मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी स्वर्गीय जनार्दन दादा यांच्या स्मरणार्थ सिद्धेश जनार्दन म्हात्रे. या सर्व दानशूर दात्यांचं खुटारी प्रीमियर लीग आणि या गावासाठी केलेलं हे मात्र मी म्हणेन सर्व संयोजन नियोजन या सर्व पाहुण्यांचं करतो आहे. हार्दिक हार्दिक स्वागत आयोजकांच्या माध्यमातून. बॅक टू द क्रिकेट जाऊया मॅच कडे. पहिल्याच बॉलवरती यश डीजे. का तुम्ही तुमची फायनल आजच होणार आहे. आताचा बॉल इथे चेंडू वन बाउंस इट इन रोप डीप स्क्वेअर लेग बॉल रे लाइन फॉर रन. थँक यू डीजे. आता क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न वाईट. एका धावेच्या मदतीनं 39 बघा 70 धावाचं टार्गेट होतं ते टार्गेट ना मी म्हणेन का बॅटिंग करतायत खास करून तेजस तर चांगली बॅटिंग केली. आताचा बॉल कार्पेट चाललाय इथे जे रक्षक आहे तिथे चेंडू उचलतील ऑन द स्टंप. मनीष म्हात्रे एक जबरदस्त क्षेत्ररक्षक आहे. आपण आमदार चषक 2021 मध्ये धानसर त्यांना जो स्विचिटचा फटका मारला होता ना तेजस मुकादमनं आणि त्या फटक्यामध्ये पॉइंटच्या दिशेनं अक्षरशः झेप घेऊन कॅच पकडली होती आणि ती कॅच ना इन्स्टाच्या माध्यमातून खूप मी म्हणेन ना फेमस झाली होती. तोच होता हा मनीष म्हात्रे. आपण पाहू शकाल आपण विन विकेटला. षटकातील पुढचा बॉल. आताचा बॉल कार्पेट इथे क्षेत्ररक्षक आहेत मनीष कॅरी करतील तोपर्यंत एकच धाव.
एका धावेच्या मदतीनं धावपलकावरती धावा पाहू शकाल 41. षटकातील पुढचा बॉल. आता जोरदार अपील आहे आणि हा चेंडू निर्धाव. या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे. आताचा बॉल खूप महत्वाचा आहे. नो मॅच लाईन मध्ये लँड झाला. या बॉल वरती एक धाव, एका धावेच्या बराबरीनं धावपलकावरती धावा 42 धावा. 3 षटकार समाप्तीनंतर ड्रिंक स्टॉली मैदानामध्ये ऐकूया या संध्याकाळच्या सत्रामध्ये डीजेच्या माध्यमातून संगीत ऐकू. तर या स्पर्धेसाठी प्रत्येकी एक टीम साठी टी शर्ट आम्हाला प्रोव्हाइड केल्यात. टी शर्ट ट्रॅक कैलासवासी लक्ष्मण दत्तू म्हात्रे यांच्या स्मरणार्थ सौजन्य को अनिश लक्ष्मण म्हात्रे यांच्याकडून त्याची सुद्धा या स्पर्धेसाठी स्वागत आहे. त्याचप्रमाणे माननीय श्री संतोष परशुराम म्हात्रे जे शिवसेना शाखा प्रमुख आहेत त्यांच्याकडनं एक टीमला टी शर्ट, त्यांचे सुद्धा खूप शुभेच्छा. त्याचप्रमाणे माननीय श्री विश्वास बिवा म्हात्रे समाजसेवक खुटारी यांच्याकडनं एक टीमला टी शर्ट, कैलासवासी सीताराम दत्तू म्हात्रे यांच्या स्मरणार्थ सौजन्य वीरेंद्र सीताराम म्हात्रे यांच्याकडनं एक टीमला टी शर्ट आणि माननीय श्री एकनाथ दत्तू म्हात्रे शिवसेना तालुका प्रमुख पनवेल यांच्याकडनं एक टीमला टी शर्ट. त्याचप्रमाणे माननीय श्री विद्यमान माजी सरपंच नंदकुमार चंद्रकांत म्हात्रे यांच्याकडून एक टीमला टी शर्ट. त्याचप्रमाणे विद्यमान नगरसेविका सौभाग्यवती जयश्री रविकांत म्हात्रे यांच्याकडनं एक टीमला टी शर्ट आणि त्याचप्रमाणे माननीय श्री भास्कर महादेव म्हात्रे समाजसेवक खुटारी या सर्व दानशूरदात्यांचं खुटारी प्रीमियर लीग मध्ये आपलं मोलाचं योगदान लागलं. त्याचं सर्वांचं हार्दिक अभिनंदन, हार्दिक अभिनंदन. बॅक टू द क्रिकेट. धावपलकावरती येणारे 12 बॉल आणि कराव्या लागतील 28. 12 बॉल आता 28 ची गरज आहे. 12 चेंडू 28 ची गरज आहे. येणारे बॉल 12 28 14 ची सरासरी आहे. 42 70 धावेचा पाठलाग करायचा आहे तुम्हाला. 42 धावा धावपलकावरती 12 बॉल 28 ची गरज आहे. चला मॅच सुरू करा आपण. जर ही मॅच मी म्हणेन जिंकायची असेल ना यावेळेला रुद्रा 11ला विशाल म्हात्रेची विकेट काढावी लागेल. नितेश म्हात्रे झालाय सज्ज गोलंदाजी मार्फत. पहिलाच बॉल. आताचा बॉल उलसदर गेलाय. मिस्टर प्रॉपर टायमिंग. चेंडू या वेळीला आमचा कॅमेरामॅनला मानवंदना देत असताना ठोकसोय षटकार. षटकारानंतर डॉट चेंडू. जर इथे ना विशालचा जर विकेट कोणताही गोलंदाज घेईल ना
फक्त नितेशसाठी आहे. जर नितेशनं विशालचा विकेट काढला तर 500 रुपये गोवर्धन मात्र यांच्याकडनं. क्रिकेट काय क्रिकेट आता मात्र मैदानामध्ये अक्षरशः विशाल मात्र आहे ना, हा विशाल आहे ना, विशाल मध्ये खूप काही आहे. विशाल मध्ये ताकद आहे. मी म्हणेन जोपर्यंत मैदानावरती विशाल आहे तोपर्यंत अशा पल्लवीत आहेत ऐश्वर्या रिसॉर्ट टीमच्या या मैदानावरती. लहान मुलांची सकाळपासून गर्दी अक्षरशः ना खूप गर्दी आहे. बॉल खूप चांगला इथे काय रनआउटची संधी विकेट च पतन. अजून एक गडी वाद दिजे थँक्यू डीजे. बघा डिसिजन फक्त पंचांना जर तिसरा अंपायर गेला तरच आम्ही तिसरा अंपायर देऊ. बघा सर्वांसाठी एकच नियम आहे. तिसरा पंच कशासाठी तुम्ही घेतलाय? तिसरा पंच बेल्स बघा सर्वात महत्वाची सूचना आहे. जर आपण जेव्हा रनआउट करतो ना तेव्हा बेल्स ही खाली पडणं गरजेचं आहे तरच रनआउट. आणि जर पहिली बेल्स पडले असेल तर इथे रनआउट आहे का नाही आहे? नॉट आउट. नॉट आउट. बघा एक तुम्हाला मी नियम तुम्हाला जरूर सांगेन कारण की हा नियम खूप महत्वाचा आहे मित्रांनो. जेव्हा एक बेल्स खाली पडते ना तेव्हा काही खेळाडूंना गोलंदाज स्टंप वरती बॉल लावतात तर तसा फलंदाज बाद धरू शकणार नाहीये. जी दुसरी बेल्स आहे ना ती पडली तर फलंदाज बाद आहे असा नियम आहे मात्र क्रिकेटचा. तुम्ही एमपीएससीचे पंच पाहिले ना तर पंचांचा असा आम्हाला माहिती भेटली. जेव्हा जेव्हा मी कॉमेंट्री केली ना तेव्हा तेव्हा आम्हाला हे सर्व माहिती भेटतात की जेव्हा दुसरी बेल्स पहिली बेल्स खाली पडली असेल तर दुसरी बेल्स पण पडणं गरजेचं आहे. षटकार पुढचा बॉल हाताचा बॉल खूपच लांब खुटारी गावामध्ये हा विशाल मात्रे आणि फार नाव षटकार. हॅलो या षटकाराच्या मदतीनं 55 धावा 56 धावा धावफलकावरती 7 बॉल 14 रन. विशाल मात्रे 11 बॉल 25. हा बॉल खूप महत्वाचा. आताचा बॉल डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. धर्मवीर स्वर्गीय आनंदीगे साहेबांचे हे संगीत डीजे च्या माध्यमातून आता येणारे बॉल असतील 6 करावा लागतील 8. 6 बॉल 8 रन. गोलंदाजी मार्फत देवेश. मॅच कशी होती आणि कशी झाली? देवेश मात्रे समोर फलंदाज करणला पाहू शकाल.
आताचा बॉल उडवला, चेंडू सरळ चाललाय. आता मात्र यावेळेला चेंडू लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. या बॉलवरती चौकार. आणि मी म्हणेन ना हा फलंदाज ना बाद होता मागच्या षटकामध्ये. ती बेल्स हातामध्ये घेतली मी म्हणेन नितेशनं. ती एक धाव आणि हा चौकार. या मॅच मध्ये मी म्हणेन ना काहीतरी सांगून गेलं. इधर आता 5 बॉल कराव्या लागतील 4. आताचा बॉल उंच तर गेलाय. मिस टायमिंग आहे. कॅचची संधी. वॉट अ कॅच. जितेंद्र मात्रेनं पकडला. झेल जावं लागेल माघारी. डीजे चार चेंडू 4 ची गरज आहे. इथे विशाल मातेचा विकेट सर्व काही सांगून जाईल. हा चेंडू खूप चांगला आहे. येणारे 3 बॉल 4 रन. मॅच मध्ये रंगतदार. विशाल मातेचा विकेट घेतला ना तर या मॅच मध्ये ट्विस्ट अँड ट्विस्ट विशाल मात्रे. या मॅचचं ना टर्निंग पॉइंट विशाल आहे. आताचा बॉल सुरेगी झालं. कार्पेट एकदा पुन्हा दुसऱ्याचा प्रयत्न. इथे मिस फेल. आणि या बॉलवरती 2 धावा. येणारे बॉल 2 कराव्या लागतील 2. हा बॉल जर निर्धाव आला तर शेवटच्या बॉल पर्यंत मॅच. दोन बॉल 2 रन. स्कोर बराबर झाला तर सुपर ओव्हर. षटकातील पुढचा बॉल. आताचा बॉल बॅटची लिडिंगेस लागली होती. एकदा पुन्हा दुसऱ्याचा प्रयत्न होईल का. इथे रन आउटची संधी. इथे रन आउट. आता या मॅच मध्ये अजून एक ट्विस्ट. गोवर्धन मात्रे बॅक टू पवेलियन. डीजे वाजव. थँक्यू डीजे. बघा आता विचार करावा लागेल ना. मी म्हणेन रुद्रा 11ला नितेश मात्रेला. मागच्या ओव्हर मध्ये ना जर नितेशने जर तिथे विकेट घेतली असती तर 1 धाव वाचली असती. म्हणजे आता अर्थातच 1 बॉल मध्ये 2 धावा. तर इथे आता 1 धावेची गरज आहे. स्कोर लेवल आहे. मात्र 1 धाव जर नाही काढली तरी मॅच सुपर ओव्हर मध्ये. 1 धाव क्रिकेटमध्ये किती महत्वाची असते ना. ते विचार आता करावा लागेल नितेश मात्रेला. जर नितेश मात्रेनं तिथे जर बॉल लावला असताना तर या मॅच मध्ये अजून मजा आली असती. 1 बॉल 1 ची गरज. आता फेटिया सर्कलच्या आतमध्ये सर्व क्षेत्ररक्षण घेराव केला जातोय. फलंदाज स्ट्राईकला पाहू शकाल. महेंद्र बराबरी झालं. सुपर ओव्हर आहे म्हणजे स्कोर लेवल आहे. स्कोर डॉट चेंडू आला तर सुपर ओव्हर. 1 धाव काढली संघ विजय. शेवटचा बॉल. आताचा बॉल शॉर्ट खूप विजयी फटका. चेंडू सीमा रेषेजवळ. आणि ही मॅच जिंकली आहे ऐश्वर्या रिसोर्ट टीमनं. आणि हडलक टीम रुद्रा 11. पुढच्या सामन्यासाठी खूप सारे शुभेच्छा. आम्ही मॅन ऑफ द मॅच देऊ.